श्री स्वामी समर्थ. जे जे स्वामी समर्थ. मनात असेल रोज मला स्वामी समर्थांचा अनुभव यावा, रोज माझ्या जीवनामध्ये स्वामी समर्थ आहे हा विश्वास यावा, तर नक्की आपल्याला आपल्या दिनचर्यामध्ये परिवर्तन करायचं आहे. जर आपल्याला अनुभव हवा असेल तर नक्कीच आपली दिनचर्या कशी करावी हा व्हिडिओ आपण पूर्ण पहा. स्वामींची सगळ्यात मोठी शिकवण आहे आपल्या अंतर्मनात बसवून घ्या, आणि ती शिकवण म्हणजे जी मोठी शिकवण आहे त्याला आपल्या अंतर्मनात बसवा. आणि ती शिकवण म्हणजे काय आहे? बाळा, जर तुला वाटत असेल की तुझ्या जीवनात आयुष्यात काही बदल हवा असेल तर सगळ्यात पहिले आपले विचार बदल, नकारात्मकता दूर कर, त्या ठिकाणी सकारात्मक आण. बघ, तुझ्या जीवनामध्ये रोज काही तुला नवीन दिसेल, जीवनात शांतता येईल आणि प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. स्वामींची ही शिकवण नक्कीच रोज स्वामी समर्थांचा अनुभव आपल्याला देऊन जाईल. आपल्या या विचारांना परिवर्तित करण्यासाठी आता आपण काय करावं? त्याची सकाळची सुरुवात आहे. जसं आपण उठतोय तसंच आपली ही सुरुवात स्वामी प्रकाश स्नान यांनी करा. म्हणजे सकाळी उठल्याबरोबर पहिले आपल्या श्वासाला हळू करा, नंतर दीर्घ श्वास घेऊन धीरे धीरे सोडा आणि स्वामींचा तेजोमय रूप आपल्या डोळ्यासमोर आणा की ते आपल्या डोळ्यासमोर उभे आहेत आणि त्यांचा जो सुवर्ण प्रकाश आहे तो माझ्या अंतर्मनात प्रवेश करत आहे. सगळ्यात उठल्यावर आपल्याला आपल्या जीवनाची ही सुरुवात करायची आहे आणि मनातल्या मनात आपल्याला पुष्कळ गोष्टी म्हणायच्या पण आहे. माझी नकारात्मकता दूर जात आहे आणि मनात सकारात्मकता येत आहे. आणि म्हणा, हे स्वामी माऊली, माझ्या मनात जो अंधार आहे, भीती आहे, शंका आहे आणि दुःख आहे ते तुमच्या चरणी मी टाकत आहे. माझं मन स्वच्छ करा आणि माझी शक्ती वाढवा, मला ऊर्जा द्या. आणि ध्यान स्थितीमध्ये दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. पहा, तुमच्या जीवनामध्ये सगळ्यात पहिल्या दिवशी बसणं अंतर दिसेल. दिवसभर तुम्हाला तुमच्या शरीरात एक ऊर्जा अनुभव येईल, एक विश्वास निर्माण व्हायला लागेल. दिवसभरात केव्हाही तुम्हाला नकारात्मक वाटायला लागले या असं काही विचार यायला लागले तर त्या क्षणी मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ सोबत आहे. जे कार्य स्वामी माझ्या हातून घडू देतील ते नक्कीच स्वामी इच्छा आहे. माझा दिवस आनंदी आहे कारण की माझ्याबरोबर स्वामी आहे, म्हणून माझं काही सुद्धा वाईट होऊ शकत नाही. हे मनातल्या मनात आपल्याला म्हणायचं आहे. सगळं स्वामींवर सोपलं आहे. धीरे धीरे पाहाले तुम्ही मन, घर, परिस्थिती सर्व शांत होईल. आता आपल्याला संध्याकाळी स्वामींना कृतज्ञताचा दीप लावायचा आहे. म्हणजे एक लहानसा दिवा लावायचा आहे आणि म्हणायचं आहे, स्वामी, आजच्या दिवसातील प्रत्येक घटनेसाठी तुमचा आभार. तुमच्या कृपेचा प्रकाश माझ्या घरात आहे म्हणून मी निश्चिंत आहे. कृतज्ञता म्हणजे सकारात्मक ऊर्जा. झोपण्यापूर्वी स्वामींचा अनुभव घ्या. आता आपल्याला काय करायचं हा अनुभव घेण्याकरता आपल्याला डोळे बंद करायचे आहे. स्वामी जवळ आहे आणि ते तुमच्या मस्तकावर हात ठेवून म्हणत आहे, निर्भय हो, मी आहे. पहा, शांत झोप येईल आणि स्वामींचा अनुभव तुमच्या जीवनात एक नवीन ऊर्जा, नवीन प्रकाश घेऊन येईल आणि रोज प्रत्येक कार्यामध्ये स्वामी अनुभव तुम्हाला यायला लागेल. पूर्ण दिवसाची ही दिनचर्या जर तुम्ही निश्चित करून घेतली, जी दिनचर्या आहे ती आपली बनवून घेतली की रोज मला हे कार्य करायचं आहे. मी जेव्हा पण घराच्या बाहेर निघीने तेव्हा स्वामींना सांगून निघीने, स्वामींना आपल्याबरोबर घेऊन जाईने.
आणि जसं जसं मी कार्य करीने प्रत्येक कार्य तो स्वामींच्या चरणी मी अर्पित करीने. जेव्हा आपण प्रत्येक कार्य स्वामींच्या चरणी अर्पित करतो म्हणजे ते प्रत्येक कार्य आपलं सफल होतो. आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनुभव यायला लागतात आणि ते कार्य आपण नाही, स्वतः श्री स्वामी समर्थ करतात, कारण की ते कार्य तुम्ही त्यांना सोपून दिलंय. जर आपल्याला सुद्धा स्वामींचा रोज अनुभव घ्यायचा असेल तर आपली ही दिनचर्या आपण सुरू करा. तुम्हाला रोज श्री स्वामी समर्थांचा प्रत्येक क्षणी प्रत्येक पदावर धीरे धीरे जेव्हा आपली दिनचर्या बनून जाईल, आपलं नियमितता आपली येऊन जाईल, तेव्हा तुम्हाला अनुभव येणं सुरू होऊन जाईल. विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून स्वामी आपले आहे, स्वामी आपले दोस्त आहे, स्वामी आपली आई आहे, स्वामी आपले वडील आहे, स्वामी आपलं सर्वस्व आहे. म्हणून सगळं काम त्यांना सोपा. तुमचं काम नक्कीच होत चाललं जाईल. जी इच्छा आहे ती पूर्ण होईल. ही स्वामीचरणी प्रार्थना. मला मराठी येत नाही, माझं काही चुकलं असेल तर क्षमा प्रार्थी. जर व्हिडिओ मनापासून आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या